ज्येष्ठ नेते आदरणीय बेगडे साहेब, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आज आपण या ठिकाणी पक्षाच्या मेळाव्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येनं आणि इतक्या उशिरा उपस्थित राहिलात, ते आपल्या सर्वांचे लाडके आमदार सुनील अण्णा, महाराष्ट्रातील युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, महाराष्ट्रातल्या महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आपल्या विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सुनील गव्हाणे, युवती राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सक्षणाताई सलगर, संगीताताई शेळके, तालुका अध्यक्ष बबनराव बेगडे, आमच्या महिला जिल्हा अध्यक्षा भारतीताई शेवाळे, युवक जिल्हा अध्यक्ष सचिन घोटकुळे, युवतीच्या पूजा बुट्टे, दीपालीताई पांढरे, जयश्रीताई काळे, अर्चनाताई घारे, बापूसाहेब बेगडे, सुभाषराव जाधव, विठ्ठलअण्णा शिंदे, दीपक खुलावले, बाबूराव वायकर, गणेश खांडगे, गणेशप्पा ढोरे, वैशालीताई दाभाडे, रामनाथ वारिंगे, रुपालीताई दाभाडे, गुलाब वरगडे, कुसुम काशीकर, मयूर ढोरे, राजश्री राऊत, मोठी संख्या आहे. सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनी, आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवाराचा संवाद साधण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलोय. माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी प्रदेशच्या सांगितलं असेल की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो. गडचिरोली पासून नंदुरबार पर्यंत आणि नंदुरबार पासून अगदी सिंधुदुर्ग पर्यंत जवळपास सगळा महाराष्ट्र मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी पालथा घातला. उद्देश एकच होता की आपण आता सत्तेत आलोय, सत्तेत आल्यानंतर कार्यकर्त्यांची चर्चा केली पाहिजे, त्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या समजल्या पाहिजेत, पक्षाकडूनच्या आणि सरकारकडूनच्या त्यांच्या अपेक्षा समजून घ्याव्यात. या उद्देशाने आम्ही मागच्या वर्षी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात गडचिरोली जिल्ह्यातून अहिरी भागातून आम्ही या प्रचाराच्या संवादाची सुरुवात केली. आज महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व भाग संपून पश्चिम महाराष्ट्र, सातारा, कोल्हापूर, सांगली झाला की कोल्हापूरला हा कार्यक्रम संपेल. मी एक अभिमानानं आपणा सर्वांना सांगेन, आपण सर्वजण आदरणीय शरद पवार साहेबांचे कार्यकर्ते, त्यांच्या माग व्यासपीठावरील अनेकांनी उभी हयात घालवली. महाराष्ट्रातल्या सर्व भागात आम्ही जाऊन आलोय. या महाराष्ट्रात असा एकही तालुका नाही की ज्या ठिकाणी शरद पवार साहेबांना मानणारा मोठा संच आणि मोठी कार्यकर्त्यांची फौज नाही. आज जसा आपण हा कार्यक्रम घेतला, याच पद्धतीनं आम्ही सगळीकडे जात असताना लोकांचा प्रतिसाद मिळत गेला. मधल्या कोरोनाच्या काळात हा कार्यक्रम थांबला, पण आता कोरोना जवळपास संपलेला आहे आणि म्हणून पुन्हा आम्ही सोलापूर जिल्ह्यापासून सुरुवात केलेली आहे. आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात केलेलं काम, वेगळ्या लोकांच्यावर व्यक्तिगत स्वरूपाचे असो सार्वजनिक स्वरूपाचे असो केलेले उपकार, त्यांची केलेली कामं, या सगळ्यांचा गेल्या काही महिन्यात आम्हा सगळ्यांना जवळून परिचय झाला. माझ्याबरोबर कोण फिरतंय? आमचा मेहबूब शेख, युवक काँग्रेसचा महाराष्ट्राचा अध्यक्ष, एक अल्पसंख्याक समाजाचा हा युवक. त्याच्या गावात गेलो तर घरात जायला छोटीशी वाट, सामान्य घरातला हा युवक.
आमच्याबरोबर कोण फिरतंय? हा रविकांत वरपे, हा मुलगा मगाशी बोलला असेल तुमच्यासोबत. रविकांत वरपे एक सामान्य घरातला, त्या माणसाला कधीही काम करताना कशाचं कमीपणा वाटत नाही, पण आज तो महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष म्हणून महाराष्ट्रभर फिरून आला. आमचा सुनील गव्हाणे देखील असाच सामान्य घरातला. सुनीलचे वडील सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचे. त्याला महाराष्ट्राचा अध्यक्ष करताना 56 जणांचा इंटरव्ह्यू मी घेतले झूमवर. कोरोनाच्या काळात शॉर्टलिस्ट करत करत याच्यापर्यंत गाडी आली, कारण यानं ज्या कल्पना मांडल्या त्या कल्पना महाराष्ट्रात विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस उभी करेल आणि ती चांगल्या पद्धतीने उभी करेल असा मला विश्वास पडला. साहेबांना वाटला, दादांना वाटला. आम्ही सगळ्यांनी मिळून, सुप्रियाताई असोत, आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला. आज महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी काँग्रेसला आमच्या दृष्टीने जास्त महत्व आहे आणि या सुनील गव्हाणेंनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या, प्रत्येक तालुक्यातल्या, प्रत्येक कॉलेजमध्ये विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि गेले वर्ष दीड वर्ष त्यांनी एवढं उत्तम काम केले की महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात आता विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये 8-10 जणांची, 15-20 जणांची टीम आज काम करते. मी तुम्हाला काय सांगतोय, तर ही मुलं काय उद्या विधानसभेला उभी राहणार नाही, पण 2029च्या निवडणुका, 2034च्या निवडणुका ही महाराष्ट्रात जी विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज काम करायला मुलं येत आहेत, ती उद्याच्या 2029 आणि 34च्या निवडणुकीत तुम्हा आम्हा सर्वांचं आणि या राष्ट्रवादीला वाढवण्याचं काम निश्चितपणानं करतील. आमची ही सक्षनाताई आहे. सक्षना सलगर धनगर समाजाची आमच्या एका सामान्य घरातली. तिनं आम्हाला सगळ्यांना जेवायला बोलवलं. तिच्या घरी आम्ही गेलो. तिनं बराच मोठा जुगाड करून आम्हाला जेवण घातलं, कारण एवढ्या लोकांना जेवण घालणं ही काही सोपी बाब नव्हती. पण तिनं काही ना काही गोष्ट करून आम्हा सगळ्यांना आग्रहाने जेवायला बोलवलं. आई वडिलांना भेटलो. जिल्हा परिषदेची सदस्य आहे, युवती आहे. युवती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रियाताईंनी जो कार्यक्रम हातात घेतलाय त्यात आमच्या पक्षामध्ये या वयाच्या लहान मुली पक्षात याव्यात आणि त्या देखील महाराष्ट्रात उद्या भविष्य काळात महिला म्हणून काम करत असताना महाराष्ट्रात युवक असो किंवा युवती असो हा बेस आमचा वाईड व्हावा, ही आमची सगळ्यांची संकल्पना आहे. शेवटी उद्याच्या निवडणुकांकडे बघायचं नाही तर पुढच्या 10 वर्षात आपण काय करणार याचा मनात आलेख ठेवून आम्ही सगळे आज काम करतोय. रुपालीताई चाकणकर महाराष्ट्राच्या प्रदेशच्या अध्यक्षा झाल्या. त्याही महाराष्ट्रात महिलांच्या अध्यक्ष म्हणून काम करतायत. आज पक्षाने त्यांना महिला राज्य आयोगाची काम करण्याची संधी दिलेली. आज आपल्या सर्वांना मी हे यासाठी सांगतोय की आमचा पक्ष वेगवेगळ्या समाजातल्या लोकांचा पक्ष आहे. एका ठराविक समाजाचा, ठराविक जातीचा, ठराविक लोकांचा पक्ष नाही. हा या सगळ्या लोकांच्या आणि यांच्या बरोबर महाराष्ट्रातल्या लाखो लोकांचा हा पक्ष आहे. हा बहुजन समाजाचा पक्ष आहे आणि या पक्षाच्या ताकदीवर उद्याच्या 2024च्या निवडणुकात महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडून आला पाहिजे, ही आम्हा सर्वांची धारणा आहे, सर्वांची भूमिका आहे. त्यासाठी तुमच्याशी संवाद करण्यासाठी आलोय. खरं म्हणजे एवढा मोठा मेळावा आहे. आमची पद्धत अशी असते की मागं माईक जातो, मागून हळूहळू पुढे येतो आणि प्रत्येकाला मनोगत व्यक्त करण्याची त्या ठिकाणी संधी मिळते आणि ती संधी सामान्य माणसाच्या मनात काय आहे हे ओळखण्याची, त्या सामान्य माणसाला प्रश्न विचारून द्यायची संधी आम्ही देतो. शेवटी पक्ष हा एका बाजूने नाही चालत. पक्षात संवाद असेल तर तो पक्ष वाढतो. मी पक्षाचा अध्यक्ष आहे म्हणून माझा कुणावर तरी अन्याय झाला असेल, या महाराष्ट्रातल्या सामान्य घरातल्या सामान्य कार्यकर्त्याने पक्षाला वेळ दिलेला आहे म्हणजे त्याने त्याचं आयुष्य या पक्षासाठी दिलं असेल तर या पक्षावर त्याचा हक्क आहे. या पक्षाच्या प्रमुखाला कोणताही प्रश्न त्याच्या हिताचा, त्याच्या प्रगतीचा विचारण्याचा त्याला अधिकार आहे आणि म्हणून हा खुला संवाद महाराष्ट्रभर मित्रांनो, बंधू भगिनींनो आम्ही करण्याचा प्रयत्न केला. आमची अपेक्षा आहे की या पक्षामध्ये
सुनील शेळकेंच्या सारखा एक तरुण आमदार आज काम करतोय. रोहित पवारांच्या सारखा तरुण आमदार काम करतोय. निलेश लंकेसारखा एक नवा तरुण आमच्या पक्षाला मिळाला. महाराष्ट्रामध्ये काही तरुण मुलं देखील चांगल्या पद्धतीने आमच्या पक्षात आज काम करतात, आमदार म्हणून काम करतात. पवार साहेबांच्या पक्षात आम्ही काम करतो. एकदा आम्ही महाराष्ट्रात 72 आमदारांच्या संख्येवर पोहोचलो. महाराष्ट्रात मुख्यमंत्री करण्याची संधी आमच्या पक्षाकडे आली. आघाडीत एकत्रितपणानं काम करूया, सर्वांना बरोबर घेऊन जाऊया म्हणून ती संधी आम्ही सोडून दिली. पण महाराष्ट्रामध्ये 2024च्या निवडणुकात आम्ही 114 लढवो नाही तर 120 लढवो, तो आम्ही ज्या आघाडी ज्यावेळी होईल त्यावेळी निर्णय होईल. पण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या लढवू तेवढ्या सगळ्याच्या सगळ्या जागा विधानसभेत निवडून आणण्याची जिद्द तुम्ही आम्ही सगळ्यांनी बाळगली पाहिजे. आपण पवार साहेबांच्यासाठी काम करतो. पवार साहेबांनी उभं आयुष्य वेचले आणि मगाशी सांगण्यात आलं आजही पवार साहेब 24 तास काम करताना आपण सगळे बघतो. त्या पवार साहेबांना 2024 साठी सगळ्यात मोठी भेट महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष म्हणून जास्तीत जास्त आमदार निवडून आणून पवार साहेबांना द्यायचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. आज खरं म्हणजे सुनील अण्णांच्या नेतृत्वाखाली तुम्ही सगळे एक झाला. 25 वर्ष या विधानसभेत आमदार निवडून येत नाही ही आमची मनाची धारणा झालेली. सुनील शेळकेंना उमेदवारी द्यायच्या आधी हा आकडा आम्ही धरलेला नव्हता. पण जेव्हा सुनील शेळकेंना उमेदवारी दिली आणि सगळे एक आहेत असं चित्र तयार तुम्ही सगळ्यांनी केलं, त्यावेळी आपल्या सर्वांच्या ताकदीनं सुनील शेळकेंना या मतदारसंघामध्ये तुम्ही जवळपास 1,67,712 मतं दिली आणि 2 नंबरचा माणूस 73,770 मतावर राहिला. म्हणजे जवळपास लाखाच्या दरम्यानचं मताधिक्य तुमच्या सर्वांच्या ताकदीने या तरुण युवा नेत्याला तुम्ही दिलं. निवडून आल्यावर झपाट्यानं काम करताय. मगाशी त्यांनी वेगळ्या योजना सांगितल्या. भाषणाला उठायच्या आधी मी म्हटलं किती झाली बेरीज, मला म्हटले 900 कोटीची झाली. अजून 2.5 वर्ष बाकी आहे. 900 कोटी रुपये वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्याकडून सरकारकडून मिळवण्याचं काम आपल्या या तरुण आमदाराने सुनील अण्णांनी केलेलं आहे. रुपालीताई म्हटल्या ते बरोबर आहे. 40 जणांना बोलवलं की 400 येतात. एकदा मला ते टोल नाक्यावर भेटले रात्री 1:12 1:02 कधीतरी वाजले असतील. मी गाडीत झोपलेलो होतो. मला ड्रायव्हर म्हटला माणसं थांबली आहेत. त्याने उठवलं, बघितलं तर सुनील अण्णा आणि मागं 50-100 लोक होते. मी तिकडं जात होतो, मला भेटण्यासाठी रस्त्यावर आली. माणसातला माणूस बघावं त्यावेळी एकटे सुनीलांना कधी दिसत नाही. कायम लोकांना घेऊन लोकांच्या सार्वजनिक हितासाठी काम करणारा नेता तुम्ही निवडलेला आहे. आणि म्हणून आपण जर एवढा मोठा प्रतिसाद दिला असेल तर सुनीलांना शेळकेंनी सांगितलेलं काम आम्ही नाहीच म्हणू शकत नाही. त्यांच्या प्रत्येक कामाला होकार आम्हाला द्यावाच लागतो. आणि म्हणून तळेगाव दाभाडे शहरात स्टेशन भागाकरता त्यांनी मला आपल्या आंध्र धरणातून बंद पाईपमधून पाणी मागितलेलं आहे, दिलं. त्याला पैशासकट दिलं. आणि मगाशी ते कुठलं आपलं धरण नाही वडिवळे धरणी असंच दिलं. त्यांच्या कामाची जी गती जे राहिलेलं होतं ते सगळं. मी महाराष्ट्रात जलसंपदा खात्याचा मंत्री झाल्यापासून जे अडचणीत आणि थांबलेले प्रकल्प होते ते जवळपास 30-35 प्रकल्प आम्ही जवळपास पूर्ण करत आणले. अजून 6 महिन्याने महाराष्ट्रामधले जवळपास 120-130 प्रकल्प जवळपास पाण्याची सेवा द्यायला सुरुवात करणारे प्रकल्प, लहान मोठे आणि मोठे प्रकल्प त्यात आहेत. मी यासाठी आपल्याला सांगतोय सरकारने संकटात देखील काम केलं.
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली. कोरोना सुरू झाला. 26-27 हजार कोटी रुपये ज्या तिजोरीत यायला पाहिजे तिथं 2 आणि 3 हजार कोटीच्या वर पैसे येणार. अजितदादांच्या सारखा अर्थमंत्री होता, डगमगले नाहीत, बाहेरून पैसे उभे केले. पण महाराष्ट्रात 2 लाखापर्यंतच्या शेतकऱ्याचं कर्जमाफीसाठी काही हजार कोटी रुपये बाहेरून उभा करून शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून देण्याचं काम त्यावेळी केलं. आम्हाला वाटलं परिस्थिती सुधरेल, पण पुन्हा कोरोना आला. त्यातलीच काही आश्वासनं आमची राहिली आहेत आणि मला खात्री आहे की दादा त्यांच्या अर्थसंकल्पात या सगळ्या गोष्टींचा विचार करतील. कोरोनाचा सगळा काळ महाराष्ट्रात, भारतात सगळ्यात उत्तम कामगिरी महाराष्ट्राने केली हे मी नाही, केंद्र सरकारचे आकडे सांगतात. महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या काळात उत्तम कामगिरी केली. तुम्ही सर्वांनी देखील सामान्यपणाने फार चांगली जनतेची सेवा या भागात केली आणि म्हणून आपल्या संकटाचा काळ आता मित्रांनो संपलेला आहे असं मी समजतो. आता जो काळ सुरू झालेला आहे हा पुन्हा प्रगतीचा काळ आहे आणि ह्या प्रगतीच्या काळामध्ये आपल्या सर्वांना पूर्ण ताकदीनं काम करण्यासाठी तुमच्या आमदारांना सक्षमपणानं ताकद देण्याचं काम महाराष्ट्राचं आपलं महाविकास आघाडीचं सरकार करेल हे वचन या निमित्तानं आपण सर्वांना देतो. तुम्हा सगळ्यांची हजेरी घेण्यात आली. तर एवढ्या मोठ्या सभेत हजेरी घेणं थोडंसं योग्य नाही, पण रूल आहे आमचा की किती आले बघायचं. जनता तर तुम्ही सगळे आलेल्याच आहात, पण ज्यांना पदावर नेमलेलं आहे ते आले का, किती नेमले, किती आले. महाराष्ट्र प्रदेशचे सगळे प्रमुख आल्यावर किमान ज्याला या तालुक्यात आम्ही पद दिलेली आहेत म्हणजे तुमच्याच मार्फत ती लोक पक्षाला महत्व देतात का याचा अंदाज घेण्यासाठी ही हजेरी असते. आणि मला अभिनंदन करायचंय ते सुनील दाभाडेचं. कुठे आहे सुनील दाभाडे? फार कमी महाराष्ट्रात पैकीच्या पैकी गुण मिळाले. 46 यांच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत आणि 46 जण इथं हजर आहेत. याच्यासारखं कौतुक दुसरं कुठलं नाही. मग आमच्या बबनराव भेगडे साहेबांनी 61 पैकी 42 लोक त्यांची आली आहेत. असे सगळे आकडेवारी आहे. सगळ्यांची हजेरी मगाशी घेतलेली आहे. मला खात्री आहे की याच्यात वाढ झाली असेल, कमतरता आली नसेल. पण सगळे ज्यांना पक्षाने काम जबाबदारी दिली आहे त्यांनी काम केलं का हे विचारण्याचा, बघण्याचा आमचा त्यातला प्रयत्न होतो. बंधू भगिनींनो, आपल्या मतदारसंघामध्ये मला वाटतं 300 किती बूथ आहेत? 374 बूथ आहेत. आणि मी विधानसभा अध्यक्षांना विचारलं की सगळीकडे बूथ कमिटी आहे का? त्यांनी आहे म्हणून सांगितलं. आणि सगळीकडे बूथ कमिटी आहे. बूथवरचे कार्यकर्ते जोमात काम करतायत. पक्ष अतिशय चांगल्या पद्धतीने चाललाय आणि त्या बूथ कमिटीच्या सदस्यांना आपण सगळ्या प्रमुखांनी वर्षातनं किमान एकदा असा मेळावा घेऊन बोलवलं तर मला वाटतं पक्ष अधिक गतिमान होईल यात माझ्या मनात काही शंका नाही. वेळ बराच झालाय. सुनील अण्णांनी मला सांगितलंय की जेवणाचं काम आहे अजून बाकी, त्यामुळं थोडक्यात आटपा. म्हणून मी शेवटचाच मुद्दा सांगणार आहे. हे इथं लिहिलेलं आहे ना, झुकेंगे नहीं, लढेंगे और जीतेंगे भी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मावळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवून दिली की झुकायचं नाही, वाकायचं नाही, लढायचं. आणि शेवटपर्यंत लढत असताना आपल्या महाराष्ट्रात दिल्लीश्वरांनी नेहमी कपट कारस्थानं केली. दिल्लीश्वराचा हुकुमशाह कितीही कावेबाज असला तरी महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकणार नाही. ही परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेली. आज महाराष्ट्राचं तुमचं माझं सरकार यांना डोळ्यात लसायला लागलंय. महाराष्ट्रातलं सरकार मोडून काढण्यासाठी सर्व मार्गाचा अवलंब करण्याची यांची तयारी आहे. आमदारांना आमिष दाखवण्याचे प्रयत्न यापूर्वी झाले, अजूनही सुरू आहेत. पण काही फुटत नाही म्हटल्यावर
आता मंत्र्यांच्यावर धाडी घालण्याचा नवा कार्यक्रम यांचा सुरू झालेला आहे. अनिल देशमुखांची आमच्या काय अडचण होती, काय चूक होती? कुणीतरी पोलीस सांगतो की यांनी माझ्याकडे पैसे, यांनी त्याच्याकडे पैसे मागितले आणि तो म्हणतो माझ्याकडे पैसेच मागितले नाहीत, तरी अनिल देशमुख आज तुरुंगात आहेत. पुरावा नाही, रेकॉर्डिंग नाही, चित्र फोटो नाही, भेटल्याचा काही पुरावा नाही, चर्चा नाही, विषय नाही, तरी कुणीतरी पोलीस अधिकारी ज्याला काढून टाकलं सीपी पदावरून तो सांगतो की वाजे नावाच्या माणसाला अनिल देशमुखांनी पैसे मागितले. आता मला सांगा, दिले नाहीत, घेतले नाहीत. मी म्हणायचं सुनील शेळकेंनी आमच्या मेहबूब शेखकडे पैसे मागितले आणि म्हणून पोलिसांनी सुनील शेळकेंवर कारवाई करायची. मी म्हणतोय, मेहबूब म्हणतच नाही, पण कारवाई आज सुनील शेळकेंच्यावर. अशी जाणून बुजून पडेल त्या मार्गाने सीबीआय आणायचं, पडेल त्या मार्गाने ईडी आणायचं, पडेल त्या मार्गाने एनआयए आणायचं, हा महाराष्ट्रात कार्यक्रम सुरू झालेला आहे. नवाबभाई मलिकांची काय चूक आहे? नवाबभाईंनी त्यांच्या घराच्या शेजारी 3-4 ब्लॉक सोडून एक छोटासा जमिनीचा तुकडा आहे, ज्या तुकड्याचं वर्णन आता केलं जातं 3000 कोटी की प्रॉपर्टी आहे, कधी म्हणतात 300 कोटीची प्रॉपर्टी आहे. 3 वेगळे नंबर आहेत आणि त्या नंबरमध्ये टोटल क्षेत्रफळ 11,447 स्क्वेअर मीटर आहे. त्यातलं 10,119 स्क्वेअर मीटर हे ऑक्युपाईड आहे, बिल्डिंग आहेत, अतिक्रमण आहे, त्याच्यावर ऑलरेडी माणसं आहेत. फक्त 1,327 स्क्वेअर मीटर खुलं क्षेत्र आहे आणि त्या खुल्या क्षेत्रावर 2 आरक्षण आहेत. एक धोबी घाटाचं आरक्षण आहे आणि एक गार्डनचं आहे, बगीचाचं आहे. आता त्याच्या मतदारसंघात शेजारच्या प्लॉटमध्ये सगळी माणसं म्हणत असतील आम्हाला एसआरए करा, काहीतरी करा. त्या ठिकाणच्या 2 शेड या नवाबभाईंच्या कंपनीकडे पूर्वीच भाड्यानं होत्या. 1973 साली एक सॉलिडस इन्व्हेस्टमेंट नावाची कंपनी निघाली. त्या कंपनीने या जमिनीवरच्या 2 शेड भाड्याने घेतल्या आणि काळाच्या ओघामध्ये त्या मधला काही जागा त्या जमिनीच्या मालक बाईंनी विकून टाकला. तिथं आता बिल्डिंगी पण बांधलेल्या आहेत. आणि मग उरलेला जो तुकडा होता तो नवाब मलिक यांच्या कुटुंबियांनी या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट मध्ये ती कंपनी नवाबबाईंच्या कुटुंबियांकडे आली. त्यावेळी त्या 2 शेड भाड्यानं त्यांच्याकडे होत्या. त्यामध्ये या महिलेनं पॉवर ऑफ अटॉर्नी एका सलीम पटेल नावाच्या माणसाला दिलेली. त्यानं ही जमीन नवाबबाईंना विकली. हे 2000 च्या आधीची, नंतर 2003 2005 ची गोष्ट. आता 15-20 वर्षानं त्या बाई म्हणतात की मी त्या जमिनीचे पैसे माझ्याकडे आले नाहीत बाबा. मुखत्यार पत्र सलीम पटेलला दिले. सलीम पटेलने नवाबबाईंना ती जमीन दिलेली आहे. त्याची 17 लाख रुपयाची स्टॅम्प ड्युटी रीतसर नवाब मलिक यांनी भरलेली आहे. आणि त्या बाई म्हणतात त्या जमिनीचे पैसे माझ्याकडे आले नाहीत. आता पैसे कुणाकडे दिले तर त्या मुखत्यार पत्र ज्याच्या नावानं होतं त्याला दिले. त्याने त्या बाईंना पैसे दिले नाहीत, याची जबाबदारी कुणाची? त्या मुखत्यार पत्र पॉवर ऑफ अटॉर्नी ज्याच्या नावानं आहे त्याची. त्याच्यावर कारवाई करतील का नवाबभाई म्हणजे खरेदी करणाऱ्यावर कारवाई करतील? आता तो सलीम पटेल जो होता तो 2003 साली 5 साली गुन्हेगार नव्हता. 7 साली एका प्रकरणात त्याला शिक्षा झाली. त्या जमिनीच्या तुकड्यामध्ये एक माणूस असा होता की ज्याच्याकडे तो जमिनीचा तुकडा होता, त्या जमिनीच्या मध्ये कुठेतरी येत होता. त्यालाही घालवण्यासाठी त्याच्याकडूनही जमीन विकत घेतली. तो 93च्या बॉम्ब ब्लास्ट मधला आरोपी होता, पण त्याची जमीन मध्ये होती.
बाजूने सगळी जमीन मिळत असताना मधल्या जमिनीत नाईलाजाने त्याच्याकडून घेण्याशिवाय दुसरा पर्याय लोकांना नसतो, तशी ती जमीन घेतली. या सगळ्या प्रकरणाला बरेच वर्ष झाली. आता 15-20 वर्षापूर्वी जे झालं त्या जमिनीचे पैसे मिळाले नाहीत म्हणून एखाद्या महिलेनी तक्रार केली, तर ज्याने ही जमीन घेतली त्याला 15-20 मिनिटं तरी कागदपत्र गोळा करून ईडीच्या ऑफिसमध्ये बोलवायला काय बिघडत होतं. पण ईडीचं ऑफिस गेलं, ईडी गेली 6 वाजता त्यांच्या घरी, 7ला नवाबबाईंना घेऊन ईडीच्या ऑफिसमध्ये गेली. बाहेर कोणालाच माहित नाही कशासाठी नेलंय, आणि दुपारी 2 वाजता अटक जाहीर केली. नवाबबाईंना 15 मिनिटं दिली असती तर सगळी कागदपत्र त्यांनी दिली असती की हे 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 असं असं केलेलं आहे. पण आता ईडी त्यात आहे. यांचा प्रयत्न असा आहे की NIA पण त्यात आली पाहिजे. कारण नवाबबाईंनी नार्कोटिक सेलच्या विरोधी जी भूमिका घेतली त्यातनं काही लोकांचं पितळ महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या उघडं पडलं. हा माणूस आमच्या सरकारच्या विरोधी बोलतोय म्हणून याला पूर्णपणाने अडचणीत आणलं पाहिजे, या भूमिकेतनं काही कामं आता चालू झालेली. आणि म्हणून ईडी आहे, NIA आहे, सगळं आता त्यात येणार. आणि हे प्रकरण दाऊदच्या नंतर त्या टेररिस्ट संघटनांपर्यंत पोहोचून पुन्हा दाऊद करून महाराष्ट्रात आपल्या या सरकारमधल्या एका मंत्र्याला बदनाम करण्याचं षडयंत्र महाराष्ट्रात आता सुरू झालेलं आहे. पवार साहेबांच्या बद्दल असंच केलं, काहीच निघालं नाही. आजही नवाबबाई महाराष्ट्रात 4-5 लाख लोकांच्यातून निवडून येणारा आमचा नेता आहे, मंत्रिमंडळात काम करणारा नेता आहे. तो तुम्हाला सगळे खुलासे आणि सहकार्य करायला तयार आहे, पण त्याला तुम्ही आज घातलेलं आहे. दुर्दैव हे आहे की सुडाचं राजकारण महाराष्ट्राच्या सरकारच्या विरोधात सुरू झालेलं आहे आणि त्याची नोंद तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि म्हणून आज आपल्या सर्वांच्या समोर येत असताना हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण या सगळ्यामध्ये टीव्हीवर सतत दाखवलं जाईल, सगळेच काही चॅनल आपली बाजू दाखवत नाही, सतत दाखवलं जाईल, टेररिस्ट अँगल दाखवला जाईल, त्या ठिकाणी दाऊदचं नाव सतत घेतलं जाईल, काहीच संबंध नाही त्याचा आणि याचा, काहीच संबंध नाही. पण हे सगळं जोडण्याचं काम आता व्हायला लागेल आणि महाराष्ट्राच्या सरकारबद्दल गैरसमज निर्माण करण्याचं काम, महाराष्ट्राच्या जनतेत महाराष्ट्र विकास आघाडीच्या बद्दलचा गैरसमज निर्माण करण्याचं काम आता चालू होईल. आणि म्हणून आपल्या सर्वांना मी या ठिकाणी एवढीच विनंती करतो की महाराष्ट्र सरकार ठामपणानं आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी उभं आहे. आपलं सरकार आलंय मावळ भागातल्या सगळ्या विकासाच्या कामाला चालना देण्याची हीच संधी आहे. तुमचा लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या सरकारकडून भरमसाठ मोठा निधी आणण्याचा प्रयत्न करतोय, ज्याला सरकार प्रतिसाद देतंय. आणि त्यामुळे तुमचं सगळ्यांचं सहकार्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आज आम्ही आढावा घेण्यासाठी आलो होतो, संवाद करण्यासाठी आलेलो, पण आपण एवढ्या मोठ्या संख्येनं सुनील यांना स्टाईल आला की त्यामुळं मेळाव्यामध्ये याचं आज रूपांतर झालं. सुनील यांना तुम्ही आम्हाला एवढा मोठा एवढा वजनदार हार घातलेला आहे की त्या हाराच्या फुलाच्या पाकळ्यामध्ये आम्ही दबून गेलेलो आहोत. त्यामुळे आता नाही म्हणताच येत नाही कशाला. मदन बाफना साहेब आता इथं आलेले नाही, त्यांचा बोर्ड लावलेला तुम्ही कुठे गेले? मदन बाफना इथं आमदार होते, माझा त्यांचाही फार घनिष्ठ परिचय होता. साहेबांच्या बरोबरही माझे फार वर्षापासून संबंध आहेत, आमच्या वडिलांपासून त्यांचे संबंध आहेत. पण या भागातला कार्यकर्ता एकसंघ करण्याचं काम सुनील शेळकेंच्या नेतृत्वाखाली तुम्ही सगळ्यांनी केलं. आपले सगळे मतभेद बाजूला ठेवले आणि तुम्ही सगळ्यांनी मतभेद बाजूला ठेवले म्हणून तुमचं अभिनंदन करण्यासाठी पण मी इथं आलेलो आहे. तुम्ही आपल्याला यावेळी 25 वर्षाची ही नकारात्मक घंटा बंद करायची आणि राष्ट्रवादीचा पवार साहेबांचा झेंडा या मतदारसंघात लावायचा, हे एक फार मोठं दिव्य काम तुम्ही केलेलं आहे. हे काही सोपं काम नाही.
आणि ते थोड्या मतानं नाही, घासून नाही, एवढं धडाकेबाज केलेलं आहे की 90-95 हजाराच्या पेक्षा जास्त मताधिक्य तुम्ही या तुमच्या आमदाराला दिलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला मी एवढाच विश्वास राष्ट्रवादीचा प्रदेश अध्यक्ष या नात्याने देतो. या तरुणाला भविष्य आहे. या तरुणाच्या वागण्याला बोगण्याला एक संयम आहे आणि संयमी तरुण असला तर तो निश्चितपणाने राजकारणात पुढे जाऊ शकतो. आणि या नेतृत्वाला जपण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी तेवढ्याच तन्मयतेने करावं एवढीच विनंती करतो. आज या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आलात आणि आम्हा सगळ्यांना तुम्हाला भेटताना उशीर झाला. मला दम देण्यात आलेला होता की 6:30ला या. मी अण्णांना म्हटलं 6:30ला येतो, पण इथं आमच्या भगिनी फार मोठ्या प्रमाणात उभ्या बसलेल्या आहेत. संगीताताई वहिनींनी आपली, सारिकाताईंनी आपल्या सर्वांना ज्या पद्धतीने संघटित केलं आणि महिलांच्या देखील एक चांगला संघटितपणा निर्माण केला, त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो. राष्ट्रवादीचे तालुक्याचे